नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थातच एमपीएससीने एक क्लास 1 ऑफिसर होण्यासाठीची एक महत्वपूर्ण संधी आणि त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे. सर्वात ज्या डिपार्टमेंटची क्रेज आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांमध्ये असते त्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचं हे परिपत्रक आपल्याला आलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जे वरिष्ठ संशोधन अधिकारी आहे त्यालाच ऑर मध्ये आपण डेप्युटी डायरेक्टर म्हणतो, उपसंचालक आपल्याला थेट एका परीक्षेच्या माध्यमातून होता येणार आहे. क्लास 1 होता येणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. एक परीक्षा आणि एक मुलाखत, कुठलीही मुख्य परीक्षा या टप्प्यावर आपल्याला द्यायची आवश्यकता नाहीये आणि आपण राज्यसेवेतून मिळालेल्या पदाच्या इक्वलंट पद आपल्याला एक परीक्षा आणि एक मुलाखतीतून त्या ठिकाणी मिळणार आहे. मुलाखतीला सुद्धा 50च गुण आहे आणि परीक्षा एकच द्यायची आहे. त्यामध्ये 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ह्या पेपरचं अशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आज आलेली जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये परीक्षा योजना कशा पद्धतीने दिलेली आहे, अभ्यासक्रम कोणते आहे, अभ्यासक्रमाचे घटक कोणते आहे, उपघटक कोणते आहे, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहे, एकंदरीत आपण हे पद मिळवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं मुलाखतीची तयारी आणि कशा पद्धतीनं परीक्षेची तयारी करणं अपेक्षित आहे, कोणता घटक कोणत्या पुस्तकातून आपण कव्हर केला पाहिजे, त्यासाठी आपलं अभ्यास साहित्य काय असलं पाहिजे, या सर्व बाबींवर आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या रिलेटेड अनेक सत्र लवकरच आपण सुरू करतो आहे. पहा, विषय आहे उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ राजपत्रित. हे पद कसं आहे? राजपत्रित पद आहे, गट अ चं पद आहे, गॅजेटेडचं पद आहे. ही बाब इथे लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या. हे पद कसं आहे? गॅजेटेडचं पद आहे, राजपत्रित आहे आणि गट अ चं आहे. म्हणजे राज्यसेवेतून जी गट अ ची पद आपल्याला पाहायला मिळतात त्या लेवलचं पद, त्या इक्वलंट लेवलचं पद हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही बाब इथे लक्षात घ्या. आता उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ राजपत्रित म्हणजे गॅजेटेड नियोजन विभाग म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंटचा आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. याला आपण इंग्लिशमध्ये डेप्युटी डायरेक्टर किंवा सिनियर रिसर्च ऑफिसर ग्रुप ए गॅजेटेड हा शब्दप्रयोग सर्वात महत्वाचा आहे, तो या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. प्लॅनिंग डिपार्टमेंट नियोजन विभाग अत्यंत महत्वाचं हे अशा पद्धतीचं विभाग आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आता या परीक्षेसाठी जी काही परीक्षा योजना येणं अपेक्षित होती ती परीक्षा योजना आज रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणे माझं कर्तव्य आहे. म्हणून सर्वात आधी ही अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. हे बाब इथे लक्षात घ्या. आता परीक्षेच्या टप्प्यांमध्ये आपण लक्षात घ्या, परीक्षा आपली लेखी आहे आणि 200 गुणांसाठी लेखी परीक्षा आपल्याला द्यावी लागणार आहे आणि मुलाखतीसाठी आपल्याला 50 गुण आहेत. म्हणजे 200 प्लस 250 असे 250, 200 आणि हे 50 असे एकूण 250 गुणांपैकी या ठिकाणी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आता ह्या 250 गुणांसाठी आपण तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्या अगोदर मुलाखतीला पात्र होण्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा द्यावी लागते आणि त्या लेखी परीक्षेसाठी कोणता सिलेबस आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, कोणते विषय आहे, कोणते घटक आहे, कोणते उपघटक आहे, या संपूर्ण बाबीवर आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला एक परीक्षा देऊन एक परीक्षा आणि एका मुलाखतीमध्ये क्लास 1 व्हायचं तुमचं स्वप्न असेल तर एक जबरदस्त संधी आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. ही बाब इथे लक्षात घ्या आणि एक जबरदस्त डिपार्टमेंटमध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये नियोजन आयोगामध्ये आपल्याला काम नियोजन विभागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्राप्त करून दिलेली आहे. तो संपूर्ण विषय एकदम व्यवस्थितपणे आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊ की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी परीक्षा योजना दिली ती कशा पद्धतीची आहे. नंबर 1 लेखी परीक्षा आणि नंबर 2 मुलाखत. लेखी परीक्षेसाठी 200 गुण, मुलाखतीसाठी 50 गुण. चला पुढे जाऊ. पुढे तुम्हाला दिसते आता इथे ते म्हणजे विषय व विषयाचा सांकेतांक, विभागाशी व पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्याशी संबंधित घटक. हे काय आहे? विषयाचं नाव आहे. ओके, माध्यम आहे इंग्रजीतून पेपर होणार आहे. मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला नसेल, पूर्ण प्रश्न हे इंग्रजीतून असणार आहे. यासाठी
100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 200 गुणांसाठी हा पेपर आहे. 1 तास म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये 60 मिनिट मध्ये हा पेपर सोडवायचा आहे. आणि यासाठी जो दर्जा दिलेला आहे तो पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बेसिक प्रश्न नसेल, म्हणून मात्र आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचा एकदम व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यासक्रम हा पूर्ण करावा लागणार आहे. काही स्टॅटिस्टिक आपल्याला त्या संदर्भामध्ये तयार करावे लागतील, बेसिक समजून घ्यावं लागणार आहे आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचा व्यवस्थित जर आपण अभ्यास करत असेल, त्याचा सराव करत असेल, त्याची प्रॅक्टिस करत असेल तर निश्चितपणे आपल्याला हे पद या वर्षामध्ये मिळेल. ही बाब इथे लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ, म्हणजे काय आहे, ज्या पद्धतीच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध घेतल्या त्या पद्धतीचा एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय, एक प्रश्न आणि 4 पर्याय, अशा पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे 100 प्रश्न असणार आहे. सगळेच्या सगळे प्रश्न हे इंग्रजी भाषेतच असणार आहे. 200 गुणांसाठीचा हा आपला पेपर आहे. आता परीक्षेच्या नेक्स्ट टप्प्याकडे जात असताना इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का? निश्चितपणे असणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेत आहे याचा अर्थच असा आहे की तिथे निगेटिव्ह मार्किंग असणारच आहे. मग ते कसं आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. चला, नकारात्मक गुणदान पद्धती. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. म्हणजे कधी कधी काय होईल, हा गोल आहे, हा पूर्ण असा गोल करणं अपेक्षित आहे, पूर्ण अशा पद्धतीचा गोल करणं अपेक्षित आहे. मात्र बरेचसे मंडळी त्या ठिकाणी हा गोल अशा पद्धतीनं करत नाही. आता हा पूर्ण गोल व्यवस्थित झाला, याला आपण करेक्ट म्हणू. मात्र कधी कधी काय होतं, हा जो गोल आहे हा अर्धाच असा कोणीतरी भरतात, घाईघाईमध्ये हा असा भरतात. असा भरणे म्हणजे काय, ही काय आहे तर ही रॉंग मेथड आहे. लक्षात घ्या, ही कशी मेथड आहे, रॉंग मेथड आहे. आणि हा प्रश्न तुम्ही जरी करेक्ट नंबरचं, आता 3 नंबर हे त्याचं ऑप्शनल असेल आणि तुम्ही 3 नंबर या पद्धतीनं गोल केलेलं असेल, जरी उत्तर करेक्ट असलं तरी त्याला हे पूर्ण गोल न केल्यामुळे त्याला रॉंगच पकडल्या जाईल, म्हणजे चुकीचं समजण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे म्हणते. ही बाब इथे लक्षात घ्या. आणि त्यासाठी 25% हे काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 1/4 आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. पुढे बघा, वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुण पद्धती लागू असणार नाही. म्हणजे इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले, 1, 2, 3, 4. इथे कुठेही तुम्ही, आता हा समजा 4 नंबरचा प्रश्न आहे असं आपण समजू, इथे 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही कुठेही गोल केलेले नाही. 1 पण नाही, 2 पण नाही, 3 पण नाही आणि 4 पण नाही. म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला कठीण गेला किंवा काहीतरी आठवलं नाही किंवा ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही काहीतरी अभ्यासलेच नाही किंवा आउट ऑफ द बॉक्स आहे, तुम्ही ब्लँक ठेवलं, त्याला नकारात्मक गुण पद्धती लागू नसेल. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असेल. म्हणजेच काय, 200 गुण प्लस 50 गुण म्हणजे किती, 250 गुणांपैकी ही काय लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. मला वाटते इथपर्यंत व्यवस्थितपणे आपल्याला समजलेलं आहे. आता जाऊ आपण सिलेबसकडे. अभ्यासक्रम काय, ही झाली सगळी परीक्षा योजना. आता अभ्यासक्रम काय दिलेला आहे, त्याचे घटक कोणकोणते आहे, उपघटक कोणकोणते आहे, विषय कोणकोणते आहे, हे सगळं आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, अभ्यासक्रम विभागाशी व पदाच्या कर्तव्य व जबाबदारीशी संबंधित घटक या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश होतो. घटक कोणाला म्हणायचं, इथे 1 नंबरला दिलं प्लॅनिंग, याला काय म्हणायचं आपण, याला म्हणायचं घटक. हे जे सगळे दिलेले आहे हे काय आहे, उपघटक आहे. प्लॅनिंग मध्ये काय, डेफिनेशन्स, नीड्स अँड गोल, प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, सेटिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह, अनालिसिंग द करंट सिच्युएशन, फोरकास्टिंग, अझम्पशन, स्टाफिंग, डायरेक्शन, कंट्रोलिंग, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, सपोर्टिंग ऑनगोईंग लर्निंग, आउटपुट, आउटकम, मॉनिटरिंग आणि फ्रेमवर्क. हे जे सगळे दिलेले आहेत हे सगळे सब पॉइंट आहेत. म्हणजेच काय, याला आपण उपघटक म्हणू. याला आपण काय म्हणू, ह्या सर्वांना उपघटक म्हणू. म्हणजे तुम्हाला घटकांचाही अभ्यास करायचा आहे आणि उपघटकांचाही व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. ही बाब इथे लक्षात घ्या, समजून घ्या.
इतक्या डीप मध्ये याचा सगळा अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे आणि भरपूर सारे प्रश्न तुम्हाला या भागावर सॉल्व्ह करायचे आहे. आपली टेस्ट सिरीज सुद्धा लवकरच येते, काही काळजी करायची कारण नाही. डिपार्टमेंटल सीडीपीओ असेल, रजिस्टर असेल, अधीक्षक असेल, ह्या सगळ्या गॅजेटेड पदांसाठी ह्या सगळ्या गॅजेटेड पदांसाठीच्या आपल्या टेस्ट सिरीज सुरूच आहे. इथे सुद्धा आपण एक पुढच्या आठवड्यापर्यंत टेस्ट सिरीज सुरू करू, जेणेकरून तुम्हा सर्वांना चांगले प्रश्न त्यातून उपलब्ध होतील सरावासाठी. तुमचा अभ्यास तुम्हाला तपासता येणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. आणि आपल्या सर्व टेस्ट सिरीजचा सर्व आतापर्यंतच्या बंधू भगिनींना जी प्रशासनात आहे मंडळी, त्यांना निश्चितपणे फायदा झाला. लास्ट इयर सुद्धा स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी काही मुलाखती, काही मेंटरशिप आपण चालवलेल्या होत्या, त्यातूनही निकाल आला. त्यातल्याही काही मंडळींचा मला आता मेसेज आला की सर परत या संदर्भामध्ये आपल्याला तुम्ही गाईड करा. मग त्या निमित्तानं हा सगळा व्हिडिओ सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहोत. पुढे आपण जाऊ. 2 नंबर इकॉनॉमिक अनालिसिस आणि हे सगळे उपघटक या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, चला पुढे जाऊया. पुढे तिसरा घटक आहे बेसिक स्टॅटिस्टिकल अनालिसिस. 3 नंबरचं बेसिक स्टॅटिस्टिकल अनालिसिस. त्यामध्ये मग कलेक्शन असेल, कॉम्पिलेशन असेल, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी डाटा असेल, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक असेल, ह्या सगळे उपघटक. 4 नंबरवरचा घटक आहे तो म्हणजे ऍडव्हान्स स्टॅटिस्टिकल अनालिसिस. बेसिक पण आपल्याला अभ्यासायचा आहे आणि ऍडव्हान्स पण अभ्यासायचा आहे. ओके. त्यानंतर 5 नंबरला रिसर्च मेथोडॉलॉजी. कुठली? रिसर्च मेथोडॉलॉजी. मेन काम आहे ह्या पदाचं, नावच आहे संशोधन अधिकारी. ओके, चला याचे सुद्धा उपघटक आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासायचे आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. 5 नंबरचा पॉइंट. ठीक आहे, पुढे जाऊ. 6 नंबरचा पॉइंट दिलेला आहे, ज्यामध्ये इकॉनॉमिक्स म्हटलेला आहे. ओके. मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस म्हणजे काय? विश्लेषण. बरं का, हा खूप मोठा टॉपिक आहे, हा छोटा टॉपिक नाही आहे. सेन्सस अँड टाइप ऑफ सर्व्हिस हे 2 उपघटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. हे काय आहे? उपघटक आहे. करेक्ट. हा काय आहे? हा घटक आहे. अशा सगळ्या घटक उपघटकांचा आपल्याला पूर्णतः अभ्यास करायचा आहे. 7 नंबरचा टॉपिक आपल्याला दिलाय प्रोजेक्ट अँड क्वालिटी मॅनेजमेंट. प्रकल्प आणि त्याचं गुणवत्ता व्यवस्थापन आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. ओके. कारण मी इथं फार काही मराठी शब्द वापरत नाही, याचं कारण असं की हा पूर्ण पेपर आपल्याला इंग्रजीतून येणार आहे आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा अगदी त्याच धर्तीवर असेल. ज्या पद्धतीनं आयोगाचे प्रश्न असतात त्या पद्धतीचे प्रश्न आपण फ्रेम करून घेतोय. तासन तास बसून स्वतः मी त्या सगळ्या संदर्भामध्ये वर्क करतो आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आपली टीमही करते आणि मी स्वतःही त्याला व्हेरीफाय करतो आणि त्यानंतरच ते टेस्ट सिरीज मध्ये आपण ते प्रश्न टाकत असतो. 3-4 लेअर मध्ये आपले प्रश्न तपासले जातात, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे तो घटका अंतर्गत आहे का, उपघटका अंतर्गत आहे का, बेसिक सुद्धा आहे का, ऍडव्हान्स सुद्धा आहे का, आणि आयोग ज्या पद्धतीने प्रश्न फ्रेम करते त्या सगळ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आधार घेऊनच आपण टेस्ट सिरीज त्या ठिकाणी रन करतोय, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सर्वांना ती टेस्ट सिरीज जास्त आवडते, त्याचं कारणही ते आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. 8 नंबरचा घटक आहे गव्हर्नन्स. कुठला आहे? गव्हर्नन्स. आणि त्या अंदर हे काही उपघटक सुद्धा इथे दिलेले आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 8 घटक दिलेले आहेत. 8 घटक, इतर उपघटक. इतर का दिलेले आहेत? इतर मी यातच ऍड करेल घटक व घटक व घटक व उपघटक यांचा अभ्यास करणे. यांचा अभ्यास करावा लागणार आहे. किती प्रश्न येणार आहे आपल्याला? 100 प्रश्न येणार आहे. सरळ सरळ मी याला काय करतो? 8 न भागतो म्हणजे किती येईल? एक साधारण मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक घटक व त्याचे उपघटक यावर आधारित साधारणतः
12 ते 15 प्रश्न येतात. किती? 12 ते किती येतात? 12 ते 15 प्रश्न येतात. 12 ते 15 प्रश्न येतात. ही बाब इथे लक्षात घ्या. प्रश्न किती आहे? 100. घटक किती आहे? 8. हा रेशो तुमचा असणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. त्यासाठी 200 गुण आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. 200 गुण आहे आणि काय आहे? निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि सर्वात महत्वाची बाब जर काही असेल, म्हणजे चॅलेंजिंग काय आहे आपल्याला? तुम्ही म्हणाल की सर, आम्ही सुद्धा मास्टर पर्यंत एज्युकेशन घेतलेलं आहे, आमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहे, आम्ही भरपूर सारे पुस्तकं वाचले आहे, त्यात तुमचं गायडन्स सुद्धा आहे. नक्कीच सगळं आहे. मात्र आपल्याला एका गोष्टीवर विजय मिळवायचा आहे. ती गोष्ट म्हणजे घड्याळाचा काटा. आणि जर घड्याळाच्या काटावर आपण विजय मिळवू शकलो तर पद आपलंच आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की हे जे 200 गुण आहेत, यासाठी जे 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे, जे 8 घटक उपघटकावर प्रश्न हे विचारले जाणार आहे, हे सगळे आपल्याला 60 मिनिटामध्ये, किती मिनिटात? 60 मिनिटातच आपल्याला सोडवायचे आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या, ध्यानात असू द्या, फिट करून टाका आजच आणि मग पुढे अभ्यासाला लाग. आता परीक्षा योजना आली, परीक्षा कधी होईल? होईल लवकरच. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज रोजी म्हणजे 3 जुलैला त्यांचं काम केलं. आपलं काम आहे याची प्रिंट काढणे, व्यवस्थितपणे पुस्तकामध्ये त्या सगळ्या घटक उपघटकांना मार्क करणे, ती सगळी संदर्भ साहित्य व्यवस्थितपणे अभ्यासणे, आपला अभ्यास व्यवस्थित झाला का यासाठी वेगवेगळे टॉपिकवर आधारित टेस्ट सॉल्व्ह करणे आणि पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमावर पूर्ण घटक उपघटकावर आधारित 100 प्रश्न एका तासामध्ये सॉल्व्ह करून पाहणे. आपण खरेच 100व्या प्रश्नापर्यंत वाचत वाचत पुढे जाऊ शकतो का? हाही एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग जर आपण कमी पडत असेल तर आपण कुठेतरी प्रश्नांना समजून घेताना, प्रश्नाला विचार करत असताना आपल्याला का वेळ लागतोय? आपलं बेसिक क्लिअर नाही आहे का? आपल्याला फॅक्ट्स पाठ झालेल्या नाही आहे का? आपल्या संकल्पना गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे का? क्लिअर नाही आहे का? हे सगळं तपासणं, ते सगळं व्यवस्थित करेक्ट करणं, ते समजून घेणं, त्याची मल्टिपल वेळेस वारंवार रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पुढील काळात तुम्ही हे सर्व व्यवस्थित कराल अशी मला आशा आहे. आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठेही काही प्रश्न अडल्यास हे 2 संपर्क क्रमांक आहेत इथे दिलेले. ठीक आहे, जरी इथे बॅचच्या संदर्भात असं लिहिलं असेल तरी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात असं समजा. ठीक आहे, प्रत्येकाने काही कुठली बॅचेस आपली घेतली पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुम्हाला सेशन आवडलं, तुम्हाला अप्रोच आवडला, एक्झाम ओरिएंटेड आपलं मटेरियल आहे असं वाटलं तर बॅच घ्या, अन्यथा बॅच घेऊ नका. ओके. 70 38 37 99 90 76 20 76 37 21 या 2 पैकी कुठेही फोन मेसेज करा, व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि आपले जे काही प्रश्न आहे विविध परीक्षेच्या संदर्भात किंवा याही परीक्षेच्या संदर्भामध्ये ते आपले निश्चितपणे त्या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आजच्या या अपडेटच्या सिरीजमध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. म्हणजे यासाठी अजून पुढे आपल्याला काय करता येईल किंवा काय करणं अपेक्षित आहे त्या स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.